I learn English. I learn English. So do you. So do you. We will hear and speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. वी लर्न इंग्लिश फॉर क्लास 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 37. मी सुनीता घोरपडे. आज आम्ही सर्वजण घरीच आहोत. घरी असतो तेव्हा कधी कधी आम्ही शाळेच्या गप्पा मारतो, कधी टीव्ही लावून बसतो. Almost double play, as they say in baseball. आय लाईक टू प्ले क्रिकेट. 27 मला क्रिकेट खेळायला खूप मजा येते. पण आजकाल माझे मित्र सगळे म्हातारे झालेत. आजोबा, मी खेळेन की तुमच्या बरोबर. chase. आय लाईक टू प्ले क्रिकेट. No, they are. आय ऑल्सो लाईक टू प्ले क्रिकेट. काल आमच्या शाळेत क्रिकेटची मॅच झाली. 9वीच्या मुलामुलींनी 10वीच्या मुलामुलींना हरवलं. शाळेत मॅच? तुमच्या शाळेत क्रीडा स्पर्धा चालू आहेत का? क्रीडा स्पर्धा झाल्या सुद्धा. मग धावण्याच्या शर्यतीत बक्षीस मिळालं का? हो, अर्थातच. आय कॅन रन. आय लाईक टू रन. आय कॅन रन म्हणजे मला धावता येतं. पण आय लाईक टू रन म्हणजे काय? मला धावायला आवडतं. आय लाईक टू रन. आय लाईक टू ईट. मला भूक लागली आहे. थांब रे, आधी आपल्या शाळेतल्या कार्यक्रमाबद्दल सांगूया ना. हो, खरंच उद्या खूप कार्यक्रम आहेत. कशा कशात भाग घ्यायचा मला कळतच नाही. सगळ्यात भाग घ्यायचा असं माझं मत आहे. पण आजोबा, आता नाचाच्या स्पर्धेत मी नाही घेणार भाग. मला नाही आवडत नाचायला. पण मला आवडतं नाच करायला. आय लाईक टू डान्स. मग तुम्ही असं का नाही करत? तुम्हाला काय काय करायला आवडतं त्याची यादी करा. मग त्याप्रमाणे कशा कशात भाग घ्यायचं ते ठरवू आपण. रेडिओ ऐकणाऱ्यांनो, आशा आणि दिनू त्यांना काय काय करायला आवडतं त्याची यादी करणार आहेत. तुम्ही पण ऐका हं. नंतर तुम्हाला पण मी विचारणार आहे, व्हॉट डू यू लाईक टू डू? म्हणजे तुला काय करायला आवडतं? पण आधी आशा आणि दिनू काय सांगतात ते ऐका बरं. आधी माझी यादी करूया हं. बरं दिनू, व्हॉट डू यू लाईक टू डू? आय लाईक टू ड्रॉ. चित्र काढण्याच्या कार्यक्रमात मी भाग घेईन. आय लाईक टू कुक. स्वयंपाकाच्या स्पर्धेत भाग घेईन. आणि मी माउथ ऑर्गन वर एक गाणं वाजवीन. आय लाईक टू प्ले द माउथ ऑर्गन. खाण्याची स्पर्धा असती तर तू नक्कीच जिंकला असता. बरं आशा, आता तुझी यादी करूया. व्हॉट डू यू लाईक टू डू? आय लाईक टू डान्स. लिही ना सुनीता मावशी. धाधिन धिन्ना धाधिन धिन्ना. आय लाईक टू डान्स. लिहिलं. आय लाईक टू कुक. आय लाईक टू कुक. आय लाईक. यू लाईक टू प्ले द तबला. खरंच सुनीता, आशा छान तबला वाजवायला शिकली आहे. मीच शिकवतो तिला. आय कॅन प्ले द तबला. हो, मी विसरलेच. आय लाईक टू प्ले द तबला. आय कॅन प्ले तबला. दिनू, आय लाईक टू प्ले द तबला. हां, लिहिलं. ताईला लिहायला आवडतं. ती छान गोष्टी लिहिते हा. शी कॅन राईट. शी लाईक राईट. दिनू, शी लाईक्स टू राईट असं म्हणायचं. ओ, शी लाईक्स टू राईट. येस, आय लाईक टू राईट. आय
लाईक टू राईट. बरं, लिहिलं. एकदा वाचून दाखवते, ऐक हं. आय लाईक टू डान्स, आय लाईक टू कुक, आय लाईक टू प्ले द तबला, आय लाईक टू राईट. आय लाईक टू राईट म्हणून मी निबंध लेखनात भाग घेईन, आमच्या वर्गाच्या नाचात भाग घेईन आणि स्वयंपाकाच्या स्पर्धेत भाग घेईन, बिकॉज आय लाईक टू कुक. पण ये ताई, तुझ्या नाचासाठी तूच तबला वाजवला तर कसं होईल? धा धिन धिन्ना, धा धिन धिन्ना. पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू, तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका हं. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना? म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. आज आपण आपल्याला काय काय करायला आवडतं त्याबद्दल बोलूया. व्हॉट डू यू लाईक टू डू? I like to sing. Tell me 2 things you like to do. I like to draw. I like to sing. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आजच्या पाठात तुम्ही आय लाईक हे शब्द खूप वेळा ऐकले. लाईक म्हणजे आवडणे. आय लाईक टू रीड म्हणजे मला वाचायला आवडतं. माझ्या मागे तुम्ही सगळे म्हणा, आय लाईक टू रीड. आधीच्या पाठात तुम्ही आय कॅन रीड हे वाक्य शिकला होता. आय कॅन रीड म्हणजे मला वाचता येतं. दोन्ही वाक्यांमधला फरक नीट ऐका बरं. आय कॅन रीड, आय लाईक टू रीड. आय कॅन राईट, आय लाईक टू राईट. आज वेगवेगळ्या मुलांनी त्यांना काय करायला आवडतं ते मला इंग्रजीत सांगायचंय हं. आपल्या खऱ्या आवडी सांगायच्या. मी 15 सेकंद वेळ देते, तेवढ्यात प्रत्येकजण पटकन आठवून ठेवा. तुम्हाला काय काय करायला आवडतं 2-3 गोष्टी आठवून ठेवा हं. घंटा वाजली की टीचर एका मुलीला किंवा मुलाला उभं करतील. मी प्रश्न विचारेन, व्हॉट डू यू लाईक टू डू म्हणजे तुला काय करायला आवडतं. मग तुम्ही प्रत्येकाने वेगवेगळी उत्तरं द्यायची बरं का. एक मूल तयार. इंग्रजीत उत्तर दे. एक वाक्य सांग. व्हॉट do you like to do? I like to sing. I like to
स्लीप असं कोणतंही उत्तर द्यायचं. दुसरं कोण बोलेल आता? आपल्याला काय करायला आवडतं हे इंग्रजीत सांगायचं. व्हॉट डू यू लाईक टू डू? आता व्हॉट डू यू लाईक टू डू हा प्रश्न मी असाही विचारेन. टेल मी वन थिंग यू लाईक टू डू किंवा टेल मी टू थिंग्स यू लाईक टू डू. तुला करायला आवडतात अशा 1 किंवा 2 गोष्टी सांग. मला नाचायला आवडतं किंवा मला गायला आवडतं असं काहीही उत्तर द्यायचं. पण इंग्रजीत घंटा वाजली की टीचर एका मुलाला किंवा मुलीला उभं करतील. एक मूल उभं आहे ना. प्रश्न ऐक आणि इंग्रजीत उत्तर दे. टेल मी वन थिंग यू लाईक टू डू. आता मला कोणतरी 2 वाक्यात सांगा. टेल मी 2 थिंग्स यू लाईक टू डू. आता पुढची 15 मिनिटं टीचर इतर मुलांनाही व्हॉट डू यू लाईक टू डू किंवा टेल मी 2 थिंग्स यू लाईक टू डू किंवा टेल मी वन थिंग यू लाईक टू डू असे प्रश्न विचारतील. तुम्ही सगळे आपल्या आवडी इंग्रजीत सांगा. आय लाईक टू कुक. आय लाईक टू ड्रॉ. आय लाईक टू सिंग अशी उत्तरं द्यायची. पण खरं सांगायचंय बरं का. आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी. I learn English. I learn English. So do शिक्षक बंधू you. भगिनींनो, या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय, सूचना, तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा. यासाठी दर बुधवारी दुपारी 2:30 ते 3:30 या वेळात आम्हाला नक्की फोन करा. आमचा फोन नंबर लिहून घ्या. 9822718884. नंबर पुन्हा एकदा ऐका. 9822718884. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात